धनंजय मुंडे यांनी सरकारी बंगला रिकामा केलेला नाही आणि त्यामुळे सरकारला आता अल्टिमेटम देण्यात आलेला आहे। आणि यावेळेवर रोहित पवार यांनी नेमकी काय भूमिका घेतलेली आहे, नेमका काय आरोप केलाय पाहूया। मी आज एक लीगल नोटीस सरकारला पाठवणार आहे की कुठच्याही पद्धतीने म्हणजे जर ते खाली करत नसतील आणि 46 लाखाचं आतापर्यंत थकबाकी असलेलं त्यांचं जे दंड आहे तो देखील त्यांच्याकडून आकारण्यात यावा आणि तातडीने त्यांची रवानगी त्यांच्या घरी करण्यात यावी। 48 तासात त्यांनी ते घर खरं तर खाली केलं पाहिजे। त्यांनी किती वाट पाहिलं तर त्यांना मंत्रिपद मिळेल असं आम्हाला वाटत नाही। आता बंगला हा मंत्र्यांना दिला जातो, तुम्ही मंत्री नाही आहेत त्यामुळे बंगला सोडावाच लागतो। दुसरी तुम्ही आमदार म्हणून एक तर तुमचं व्यक्तिगत कुठेतरी घर आहे असं आम्हाला कळते, तिथं तुम्ही राहू शकता। नाही तर आमदार म्हणून तुम्हाला आमदार निवास दिलं जातं, आमदार दिवस नाही मिळालं तुम्हाला भत्ता दिला जातो, भत्ता घेऊन तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये राहू शकता। आणि मला असंही कळते की पेनल्टी लावली गेली त्यांच्यावर आणि ती पेनल्टी माफसुद्धा केली जाणार आहे। मुंबईतील माझं घर राहण्यायोग्य नाही, त्या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू आहे। काम पूर्ण होताच शासकीय निवासस्थान रिक्त करेन अशी विनंती शासनाकडे केल्याचं स्पष्टीकरण धनंजय मुंडेंनी दिलेलं आहे। मुंबईतील माझी सदनिका राहण्यायोग्य नाही, दुरुस्तीचं काम सुरू आहे। माझ्या लहान मुलीची शाळा ही मलबार हिल भागात आहे। मला उपचारांसाठी मुंबईत राहणं गरजेचं आहे। भाड्याच्या घराचा शोध सुरू आहे, तातडीनं घर मिळणं कठीण आहे। घराचं काम पूर्ण होताच शासकीय निवासस्थान रिक्त करणार। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।